Hello students, welcome in virtual classroom of Standard 12th Subject English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्लिश या विषयाच्या सरावाकरिता जी सराव प्रश्नपेढी तयार केलेली आहे, या प्रश्नपेढीमधील परिच्छेद नंबर 5 जो आहे तो आपण आज या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये अभ्यासत आहोत. द नेम ऑफ द लेसन इज इनटू द वाइल्ड, रिटन बाय किरण पुरंदरे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 56 आणि 57 या दोन पेजेसवर उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांना सूचना आहे की हे कृती प्रश्न त्यांनी जरूर त्यांच्या इंग्लिशच्या वहीमध्ये सरावाकरता लिहून ठेवावेत आणि ते प्रश्न लिहिण्यापूर्वी टेक्स्टबुकमध्ये असलेला हा परिच्छेद जरूर एकदा काळजीपूर्वक वाचावा, जेणेकरून संपूर्ण कृती प्रश्नांची उत्तरे समजण्यासाठी अधिक मदत होईल. चला तर मग बघूया ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द गिवन फ्लो चार्ट अबाउट द रायटर्स ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ अतिशय सोपा आहे आणि तो आहे प्रवाह तक्त्यावर आधारित. प्रश्नाचा अर्थ होतो लेखकाच्या कृती दर्शविणारा प्रवाह तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परिच्छेदावर आधारित 6 कृती प्रश्न असतील. प्रत्येक कृती प्रश्न 2 गुणांसाठी असेल. आता तुमच्या समोर जो प्रवाह तक्ता दिसतो आहे, या प्रवाह तक्त्यामध्ये तुम्हाला 2 पॉईंट्स सुरुवातीला दिलेले आहेत आणि 2 पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल लिहायचे आहेत आणि अचूक उत्तरं जी आहेत ती लिहायची आहेत. द फर्स्ट पॉइंट विच इज गिवन इन द फ्लो चार्ट इज द रायटर कम्प्लिटेड हिज टास्क सॅटिस्फॅक्टरीली. पुढील दिलेला प्रवाह तक्त्याचा जो कॉलम आहे तो ब्लँक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचे आहे आणि ते उत्तर आहे द रायटर स्टार्टेड ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वुड ट्री टुवर्ड्स पी तेझरी. Next point which is provided for the students is he was alarmed of a predator in vicinity and students are expected to write down fourth point. विद्यार्थ्यांनी चौथा मुद्दा लिहिणं अपेक्षित आहे आणि तो आहे the writer gogged the leader langoor's target site and scanned the area visually. Activity number 2. Enlist the clues which confirmed द प्रेझेन्स ऑफ अ लेपर्ड. म्हणजेच चित्त्याचे अस्तित्व जंगलामध्ये असण्याचे संकेत लिहून काढा. अँड द आन्सर ऑफ दिस ॲक्टिव्हिटी क्वेश्चन इज रायटर हर्ड लंगूर्स अलार्म कॉल्स खॅक खॅक खॅको खॅक. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर. All langurs speeded to the trees near and far and secured their places on tree tops. The distant alarm call of 4-horned antelope was adding to the chaos. And all this upheaval was created only for one animal's presence, and that animal was a leopard. Activity question number 3. Complete म्हणजेच पूर्ण करा. I was alone like a fox. The writer compares himself to the fox because. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखक स्वतःची तुलना कोल्ह्याबरोबर करतो आणि ते करण्यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला 30 शब्दांमध्ये लिहून पूर्ण करायचे आहे. तर याचे उत्तर कसे असू शकेल बघूया. At the end of the day, the writer started off towards Pitezhari village. Fox is also doing his hunt in the evening or night time after the sunset. Usually, fox doing his hunt alone in jungle. The writer also found himself in the jungle, and that is the reason writer compares himself with a fox. Activity question number 4 based on personal response. स्वमतावर आधारित असलेला ॲक्टिव्हिटी प्रश्न क्रमांक 4.
State what precautions you would take after finding yourself lost in a jungle. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा स्वमताचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे, त्याचे उत्तर लिहायचे आहे. सर्वात प्रथम प्रश्नाचा अर्थ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जंगलामध्ये हरवले आहात अशी जाणीव झाल्यानंतर तुम्ही कोणती खबरदारी घ्याल? तर या ठिकाणी तुम्ही कोणती खबरदारी घ्याल बघूया. स्टॉप फॉर अ व्हाईल, टेक रेस्ट अँड डोंट पॅनिक. थिंक फ्रॉम वेअर यू केम फ्रॉम अँड वेअर यू वॉन्ट टू गो. ऑब्झर्व अँड ऑर्गनाइज. यूज लँडमार्क्स अँड ओरिएंटेशन. प्लॅन. Make a plan what to do. Don't just aimlessly start walking. Clear your mind of emotions, especially like panic, fear, anger. Be patient. Don't fear and conserve your energy. Manage your resources like drinking water, food, etc. Call for help if you found mobile signal. Use your emergency whistle if you have. Activity question number 5 based on textual grammar sentences. Do as directed. The first sentence which is given here is the langur is the most reliable in finding clues in jungle about predators. सूचना आहे. Choose the correct alternative that gives the transformation of the given sentence in positive degree. विद्यार्थी मित्रांनो, सूचना अतिशय स्पष्ट दिलेली आहे आणि ती सूचना आहे वरील किंवा दिलेल्या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री असणारे विधान तुम्हाला या ठिकाणी शोधून पुन्हा ते लिहायचे आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 4 पर्यायांपैकी अचूक पर्यायाची निवड करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. 4ही वाक्य एकदा वाचून घेऊया. सेंटेन्स नंबर ए. नो अदर ॲनिमल इन जंगल इज ॲज रिलायबल ॲज लंगूर इन फाइंडिंग क्लूज अबाउट प्रेडेटर्स इन जंगल. सेंटेन्स नंबर सेकंड बी. No other langur is as reliable as other animals in finding clues about predators in jungle. Sentence number 3 C. Langur is as reliable as other animals in jungle in finding clues about predators. And sentence number 4 D is very few animals in jungle are as reliable as langur in finding clues अबाउट प्रेडेटर्स इन जंगल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर अतिशय व्यवस्थित बघू शकत असाल की ग्रीन कलरमध्ये दिलेले वाक्य जे आहे ते अचूक पर्यायाचे वाक्य आहे. आपण डिग्रीची वाक्य करत असताना पॉझिटिव्ह डिग्रीसाठी दिलेले विशेषण जे आहे त्या विशेषणाच्या मागे आणि पुढे ॲज असा प्रत्यय लागतो. या ठिकाणी दिलेला पहिला पर्याय जो आहे तो उत्तराचा अचूक पर्याय आहे आणि वाक्य आहे नो अदर ॲनिमल इन जंगल इज ॲज रिलायबल ॲज लंगूर इन फाइंडिंग क्लूज अबाउट प्रेडेटर्स इन जंगल. सेकंड सेंटेन्स. आय camouflaged the hide. Choose correct alternative that has simple present tense. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या वाक्याचे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असलेले वाक्य जे आहे ते अचूक पद्धतीने शोधून लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय सर्वप्रथम एकदा वाचून घेऊया. पर्याय क्रमांक ए. आय camouflage the hide. B. I am camouflaging the hide. C. I have camouflaged the hide. आणि D. I can camouflage the hide. पर्याय क्रमांक 1 हा अचूक उत्तराचा पर्याय आहे, कारण या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये असलेला ईडी म्हणजेच
पास्ट टेन्स जो आहे तो आपण या ठिकाणी काढून टाकायचा आहे. केमोफ्लॅज्ड चे वर्तमान काळातील रूप होते केमोफ्लॅज, म्हणजेच ईडी हा प्रत्यय निघून जातो आणि उत्तर जे आहे किंवा वाक्य जे आहे ते आय केमोफ्लॅज द हाईड या पद्धतीने येते. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 6 बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 6 हा शब्दार्थांवरती आधारित असलेला कृती प्रश्न आहे. सूचना आहे फाइंड अ वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन द फॉलोइंग, म्हणजेच पुढील शब्दांचे समान अर्थ असलेले शब्द परिच्छेदामधून शोधून लिहा. या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांचे समानार्थी असलेले शब्द तुम्हाला फक्त आणि फक्त परिच्छेदामधून शोधून लिहायचे आहेत. सर्वप्रथम 4ही शब्द एकदा वाचून घेऊया. To hide oneself by covering up with natural or artificial material to mislead the enemy. Second, finishing the work. Third, making oneself safe from danger. And fourth, to successfully walk over. विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेदामध्ये आलेले शब्द जे आहे ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अगदी व्यवस्थितपणे दिसू शकतात. बघूया. To hide oneself by covering up with natural or artificial material to mislead the enemy is called as camouflaged. Next word, finishing the work means wrapping up. Next word, making oneself safe from danger means secure. And fourth one, to successfully walk over means trading or walk in a स्पेसिफाईड वे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज अशा पद्धतीने आपण लेक्चर नंबर 5 मध्ये इनटू द वाईल्ड या पाठावर आधारित असलेल्या परिच्छेदावरील कृती प्रश्नांचा सराव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. तोपर्यंत गुड लक अँड हॅपी लर्निंग. थँक्यू.